नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, मी महेश भानसे, आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कोनवली गावामध्ये. आणि कोनवली गावामध्ये आज आहे आमच्या चुलत्याच्या मुलाची चहापाणी. म्हणजे त्याचं नाव आहे राजेंद्र सखाराम भानसे. यांची चहापाणी आज इकडे कोनवलीला होणार आहे. तर आज आपण टिकेला व्हिडिओ शूट करणार आहे आणि ते तुम्हाला आजचा ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गावामध्ये काही वेगळ्या विचारपूस होतात, नवरी मुलग्याला, मुलगा मुलगीला, आणि विचारपूस करून त्याच्यातूनच काहीतरी निष्पन्न निघणार आणि त्याच्यातूनच सगळ्यांच्या विचारांनी चहापाणी होत असते. तर आपण त्या चहापाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी आहे तिला क्लिक करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्या आणि शेअर करा आणि कमेंट पण नक्की जरूर करून सांगा की आजचा चहापाण्याचा कोकणातील असलेला एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, आत्ता जस्ट चहापाण्याला कार्यक्रम सुरू होतो आहे. तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही गावाची मंडळी उपस्थित राहिलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात नवरी मुलग्याची चहापाणी होणार आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर चला तर आपण कोकणातील असलेल्या अशा काही विधी या ठिकाणी होतात आणि काही परंपरा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहेतच. प्रत्येक गावच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर आपण यांच्यासुद्धा आता काही ठराविक विषय येतील त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला. जावळकर मंडळी, याच्या अगोदर कधी तुम्ही आले होते? हो, गेला. तुमचं सगळं व्यवस्थित झाले? हो. दोघांविषयी काय अडचण नाही ना? हो, बोली भाषा सगळी तुमची झालेली आहे. हो, आता आपण सगळं दोन गावात आज आपण साक्षीदार आहोत. हां, त्यासाठी हा विचारायचा प्रश्न म्हणजे हाच येतो, बाकी काय नाही. हां, पुढं अडचणी यायला नको. दुसरं काय आम्हाला विचारायचंच नाही. इकडे इकडे बघा. या ठिकाणी आता चहा पाण्याची पसंती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी दोन्ही वधूवरांना डोळा बनवत येते. तुला मुलगी पसंत आहे ना? तुला मुलगा पुढं अडचणी यायला नको. आम्ही आज गावाला बसला, आज साक्षी आम्ही गावाला दोन्ही. चांगलं व्यवस्थित राहून द्या. आम्हाला सगळं त्यांच्या आम्ही आनंद आहे. याच्या पुढे तुमचा संसार सुखाचा चालला पाहिजे. आमच्या दोन्ही गावांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. बाय, तुला कसं आहे बघा, उद्या तुझा पण कुठं काही प्रॉब्लेम नाही ना? घरच्यांचा काही प्रश्न नाही तुझ्याकडं? मग मनामधून एकदम साफ बोलायचं. आज तुझ्याकडे चान्स आहे, परत उद्या भेटणार नाही. आज काय बोलशील त्याच्यामध्ये तुझं सर्व होईल. हां, परत तुम्हाला ही वेळ भेटणार नाही की तुम्हाला दोन गावापासून विचारायला येतील. दोघं पण मनापासून खुश आहेत ना? ठीक आहे. आता आपण दोन्ही गाव मिळून आपण पुढची वाटत. नाव सांग बाबा, तुझं नाव सांग पूर्ण. शिक्षण नाव आहे राजेंद्र सखाराम भानसे. शिक्षण 12वी, गाव जावळे. अच्छा. सगळ्यांनी टाळ्याचा गजरात स्वागत करूया आपण. आणि आजचा यांच्यासाठी चांगला गोड दिवस आहे आणि त्यांना खूप भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि चहा पाण्याचं नियोजन खूप छान पद्धतीने ग्रामस्थांनी सुद्धा चांगलं सहकार्य करून दोन्ही ग्रामस्थांचे विचार मांडून घेतले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. हा सगळा प्लॉट
आटपलेला आहे तेव्हा दोन शब्द आता सगळ्यांचं काम तर उरकलेलं आहे. आता पाहुण्याचं काय जेवण खावण असं की त्यांनी घ्यायचं आहे. गाव मंडळीला आता रजा आहे हे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला. गणेशवाडीवरच्या महिला मंडळ या ठिकाणी जेवणाचं नियोजन करण्यासाठी या सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या आणि खूप छानपैकी चवदार जेवण झालेलं आहे. आमच्या वहिनी आलेल्या आहेत. वहिनी, कसं वाटतं तुम्हाला कार्यक्रम आज छान झाला ना? छान कार्यक्रम मस्त वाटतं ना? तुमचं कोण लागतं ही मुलगी? माझी भाची. भाची आहे काय? हा, अच्छा मी अच्छा आत्या. अच्छा, आत्या काय? हां, म्हणूनच म्हटलं भाचीच्या पण आम्ही कार्यक्रमाला आलो आणि भाचीच्या कार्यक्रमाला आत्या आल्या इकडे आणि आमचे पण हे बाई आहे इकडे, माझ्या गावची बहीण पण आले. तर मित्रांनो, इकडे आमच्या गावची बहीण आहे. बाय, तुझं काय नातं यांच्याशी सांगशील? माझी भाची नंदाची मुलगी. अच्छा, नंदाची मुलगी आहे. म्हणजे असं काहीतरी नातं सांगितल्याशिवाय कळणार नाही ना आम्हाला. तू आल्यास खरा इकडे, पण तुझं काहीतरी जवळ नातं असणार आहे. तर अशा प्रकारे नातं जुळतात त्या आणि